minus 2 equal to 0. 2x plus 3y minus 5 equal to 0. किंवा इथे x ची किंवा y ची किंमत काढायची आणि ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची, असंही चालतं. आता x plus y minus 2 equal to 0. Therefore x plus y minus 2 equal to 0. Therefore x equal to minus y plus 2. असं पण आपण ही व्हॅल्यू सुद्धा x ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवून परत y ची किंमत काढू शकतो, किंवा दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपण x आणि y ची किंमत आपल्याला फाइंड आउट करता येते. आता इथे 2x आहे, इथे x आहे, त्याला आपण मल्टिप्लायकेशन करणार 2 ला. 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 ने जर x ला मल्टिप्लाय केलं तर y ला पण करायचं आणि ह्या 2 ला पण करायचं. फर्स्ट इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, सेकंड इक्वेशनला 1 ने मल्टिप्लाय करायचं. 2x plus 2y minus 4 equal to 0. आता इथे 2x plus 3y minus 5 equal to 0. आता इथे मायनस करायचे, सबट्रॅक्ट करायचे, मग इथे चेंज करायचे साइन सगळे. मग 2x minus 2x 0. नाउ 2y minus 3y means minus y, आणि minus 4 plus 5 means plus 1 equal to 0. y plus 1 equal to 0. Therefore y equal to 1. Therefore y equal to 1. मग आता x ची व्हॅल्यू काढायची. मग ह्या इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू काढायची. x plus y equal to 2. Put here y equal to 1. x plus 1 equal to 2. Therefore x equal to 2 minus 1 means 1. Therefore x equal to also 1. तर इथे आपल्याला सोल्युशन मिळाले, x equal to 1 and y equal to also 1. आता हे दोन्ही इक्वेशन ह्या दोन इक्वेशन मध्ये जरी आपण x equal to 1 y equal to 1 ठेवलं तर इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे. आता थर्ड इक्वेशन सॅटिस्फाय होतं की नाही ते चेक करायचे. त्याच्यात आपण x ची व्हॅल्यू 1 ठेवायची आणि y ची व्हॅल्यू 1 ठेवायची. आता इथे आपण थर्ड इक्वेशन घेऊ. 3x minus 2y minus 1 equal to 0. Put x equal to 1 and y equal to also 1. 3 into 1 minus 2 into 1 आणि minus 1 equal to 0. म्हणजे 3 minus 2 minus 1 equal to 0. म्हणजे 3 minus 3 equal to 0. 0 equal to 0. म्हणजे सॅटिस्फाय झालं, इक्वेशन हे सॅटिस्फाय झालं. इथे आपण x ची एक व्हॅल्यू ठेवली आणि y equal to also 1. x equal to 1 and y equal to also 1. तर हे इक्वेशन सॅटिस्फाय झाले. म्हणजे आपण हे व्हेरीफाय केलं, हे तिन्ही इक्वेशनला सुद्धा हे सोल्युशन कॉमन आहे. कोणतं सोल्युशन कॉमन आहे? कॉमन सोल्युशन कोणतं आहे? तर कॉमन सोल्युशन आहे x equal to 1 and y equal to 1. हे सोल्युशन ह्या तिन्ही इक्वेशनला कॉमन आहे. म्हणजे तिन्ही इक्वेशनसाठी हे लागू पडतं. x ची व्हॅल्यू 1 ठेवायची, y ची व्हॅल्यू 1 ठेवायची आणि इक्वेशन सॅटिस्फाय होतं का बघायचं इथे आणि इथे सुद्धा. तर ते होतं, याचा अर्थ एकच कॉमन सोल्युशन आहे. मग त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? दीज 3 इक्वेशन्स आर इनकन्सिस्टन्स. इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. Answer. Given equations have common solution. x equal to 1 and y equal to 1. Therefore equations are consistent. आता दुसरी कंडिशन आपल्याला माहिती आहे, केव्हा कन्सिस्टन्स असतात? जेव्हा त्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 येते. तर हे सुद्धा आपण व्हेरीफाय करू शकतो. आता इथे आपण d इक्वल टू व्हॅल्यू काढू एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून. ते कोइफिशियंट, x चा कोइफिशियंट, y चा कोइफिशियंट अँड निगेटिव्ह 2, 3, निगेटिव्ह 5, 3, निगेटिव्ह 2 अँड निगेटिव्ह 1. आता इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे आणि ह्याची निश्चितच व्हॅल्यू किती येणार आहे? 0 येणार आहे. 0 येणार आहे. आता 1 ने मल्टिप्लाय करू. 3 इंटू निगेटिव्ह 1 म्हणजे निगेटिव्ह 3. 2 into 5 10. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, पण आपण मायनस करत असतो. -10. तर -1. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. 2 into -1 -2 मायनस 3 into -5 मीन्स -15. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मग आता प्लस मी मल्टिप्लाय करतो, पण इथे निगेटिव्ह असल्यामुळे आता इथे आपण निगेटिव्ह घेऊ. -2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 into -2 मीन्स -4 मायनस -9. हे सॉल्व करून घेऊ. -3 मायनस -3 मायनस -10 मीन्स -13 मायनस इथे 2 - 15 म्हणजे 13 फक्त ह्याड आहे आणि इथे -2 -4 अँड मायनस मीन्स -13. तर हे सॉल्व करावं लागेल आपल्याला. -13 मायनस -13 निगेटिव्ह कमी आहे पॉझिटिव्ह. -26 प्लस 26 इक्वल टू 0. म्हणजे 0 आलेली. d इक्वल टू व्हॅल्यू किती आली? 0. मग when d is 0, d व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट d इक्वल टू 0, देन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट आणि त्यांचं सोल्युशन सुद्धा कॉमन आहे.